दिवस रात्र फक्त कष्ट आणि कष्टच करण्याची 7.5 तुझ्या पाचवीला पुजली आहे. कुणाच्या पाचवीला पुजली आहे तुमच्या लक्षात येईल. बियाणं पेरलं की ते उगवेल की नाही त्याची भीती नुसती भीती. कारण बाजारात बियाणं नकली आहे की असली याची खात्रीच तुला नाही. कसं बसं बियाणं उगवलं की त्याच्यासाठी, त्याच्या संगोपनासाठी आणि त्यासाठी आर्थिक तरतूद लावण्यासाठी तुझ्या मेंदूचा भुगा होतो भुगा. पीक थोडं वर येत नाही तर जंगली जनावरांचा हैदोस तुझ्या वावराला घेरतो चारही बाजूने. त्या जनावराला धरता येत नाही, त्याला तुला मारताही येत नाही. उलट तुझ्यावरच मरण्याची वेळ येऊ शकते हे लक्षात घे. बियाणं जमिनीत असेपर्यंत किडे खातात. किडे वर आल्यावर जंगली जनावर खातात. त्यातून थोडं वाचलं तर अस्मानी संकट उरावर नाचते, थैथय नाचते. आभाळ गरजते, पाणी बरसते आणि महापूर येतो. अख्ख्या जमिनीला घशात घेतो, गिळतो. तरी तू जगतो. त्यातूनही थोडंफार वाचलं तर सुलतानी संकट तुझ्या मानगुटीवर बसते. भावाची गॅरंटी नाही, बाजार भावाची गॅरंटी नाही, तुझ्या जीवाचीही गॅरंटी नाही. कारण धर्माचा झेंडा घेऊन एड्यासारखा तुझ्या नेत्याच्या मागे तू सैरावैरा धावत असतो. पण तुझा नेता तुझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. तरी तुला संताप येत नाही. तुला बाजारात भाव नाही, तुला जनमानसात सन्मान नाही, तरी तुला संताप येत नाही. तू कोमात गेला आहेस का? कर्जमाफीचं आश्वासन देऊन तुझं कर्ज माफ झालं नाही तरी तुला संताप येत नाही. तुला भूतानं झपाटलं का? तुझ्या मताच्या भरवशावर तुझा नेता नोटांच्या गादीवर झोपतो. तुझ्या डोळ्याला मात्र 12 महिने झोप नाही तरी तुला संताप येत नाही. कर्ज काढतो, पुन्हा ते कर्ज भरण्यासाठी धडपड करतो, पुन्हा सावकाराकडे जातो, जमीन गहाण करतो, तरी तुझी तहान भागत नाही. तरी तुला संताप येत नाही. तू शेतकरी आहेस हे खरं आहे. अरे तू अन्नदाता आहे हे देखील खरं आहे. तू जगाचा पोशिंदा आहे हेही खरं आहे. पण तरी देखील तुझं जीवन दळभद्री आहे. अशा तुझ्या दळभद्री जीवनाचा देखील तुला संताप येत नाही. तू येडा आहेस का रे? येडा आहेस का? असा तू सुंभासारखा ठाण मांडून उभा आहे म्हणजे खरोखरच तू दगड आहे हे सिद्ध होते. दगड आहे, दगड. तुला तुझ्या लेकराच्या भविष्याची काळजी नाही म्हणून तुला संताप येत नाही. तुझा नेता तुझ्यावर नाराज होईल या भीतीनं तुला संताप येत नाही. तू हिंदू 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 करशील म्हणजे तुझं पोट भरेल. तू जय श्रीरामचा नारा देशील तेव्हा तुला बरं वाटेल. अरे मूर्ख माणसा, तू शहाणा असून असा मूर्खासारखा का वागतोयस रे? अरे भल्या माणसा, जातीला पोट असतं पण पोटाला जात नसते हे लक्षात घे. हे तुला केव्हा कळल रे? अरे या पांढर बगड्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना हेच पाहिजे. हेच तू जे करतो आहे सल्ली ते. तू जेवढा बहाळासारखा वागशील ना तेवढा त्यांचा फायदा आहे रे. शेतकरी नेता शरद जोशी बोंबलून वरती गेला तरी तुमच्या कानफाडात त्याची पुंगी वाजली नाही. 3,000 सोयाबीन, 3,000 सोयाबीन, 7,000 सोन्यासारखा कापूस विकतो तरी तुला संताप येत नाही. तुझ्यासारखे असंख्य शेतकरी या दळभद्री जीवनाला कंटाळून संपून गेले. तुझ्या शेजारचा शेतकरी आत्महत्या करतो, त्याची लेकरं अनाथ होते, बायको विधवा होते, तरी तुला संताप येत नाही. तुला जर राग येणार नाही, चीड येणार नाही, संताप येणार नाही, तू जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत तुला जातीत धर्माच्या नावाखाली तुला गुंतवून ठेवण्याचा डाव सुरू राहील हे लक्षात घे.
रामाच्या मागे धावू नको. राम कुठंच जात नाही. राम तिथंच आहे जिथं पूर्वीपासून होता, तिथंच आहे. तूच तुझी जागा सोडली आहे, तूच तुझी जागा बदलली आहे. तुझी बुद्धी गहाण ठेवली आहे, गहाण. अरे काँग्रेसनं इतकी वर्ष तुझं काही केलं नाही. आता भाजपवाले काय खाक करणार आहे तुझं? 11-12 वर्ष उलटून गेली, काही नाही झालं. कारण तू झोपला आहेस, गाढ झोपला आहेस. तुला धर्माच्या भूतानं घेरलं आहे, तुला जातीच्या झेंड्यानं पछाडलं आहे. कारण तुझी अक्कल तू नेत्याच्या घरात गहाण ठेवली आहे, हे लक्षात घे. तुला शेतकरी कसं म्हणायचं, कसं म्हणायचं? तुला बळीराजा कसं म्हणायचं? तुला पोशिंदा कसं म्हणायचं? तुला अन्नदाता कसं म्हणायचं? कारण तू स्वतःच तुझी ओळख विसरला आहे, हे लक्षात घे. तुला धर्माची नशा झाली आहे, तुला जातीची झिंग चढली आहे, तू गुंग झाला आहे सडक्या राजकारणासाठी, सडक्या राजकारणासाठी. काय वाटायचं ते वाटू दे, जसं जगायचं तसं जग. कर्जाचा डोंगर चढू दे बोडख्यावर. आसमानी संकट झेलत जा, सुलतानी संकटाला कुरवाडत बस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी पिढी तुला कधीच माफ करणार नाही. अबे वाघासारखा जग, वाघासारखा. अजून वेळ गेली नाही, अजूनही वेळ गेली नाही. दिवसा मागून रात्र येते आणि रात्री मागून पुन्हा दिवस उजाडतो. लक्षात घे. येत्या 28 तारखेला बुटीबुरीला जा. त्या बच्चू कडूच्या पाठीमागे उभा राहा. बच्चू कडू हा शेतकऱ्यांसाठी लढणारा शेवटचा नेता महाराष्ट्रात शिल्लक आहे, हे लक्षात घे. तो वरती गेला तर तुम्हाला सरकार काय कुत्र विचारणार नाही, हे लक्षात घ्या. येत्या 28 सप्टेंबरला बच्चू कडू यांचं आंदोलन आहे. कुठे? नागपूर जवळ बुटीबोरीला. विसरू नका. बोडखं ध्यानावर ठेवा आणि तयारी करा.